शुभमंगल या वधूवरांचे, शुभमंगल या वधूवरांचे, शुभमंगल या वधूवरांचे, शुभमंगल या वधूवरांचे. मोरयाची कृपा आजही आम्हावरी झाली, वधू या जात्या आपुल्या घरी लक्ष्मीच्या पावली. सदैव लाभो आशीर्वाद हे आप स्वकीयांचे, सदैव लाभो आशीर्वाद हे आप स्वकीयांचे. शुभमंगल या वधूवरांचे, शुभमंगल या वधूवरांचे, शुभमंगल या वधूवरांचे, मंगल या वधूवरांचे. कंठ वाजला सूरही घुमले मंजुळ सनईचे, मंडप भरला गमन झाले स्वकीयांचे. दोघांमध्ये अंतर केवळ अंतर पाटाचे, दोघांमध्ये अंतर केवळ अंतर पाटाचे. शुभमंगल या वधूवरांचे, शुभमंगल या वधूवरांचे, शुभमंगल या वधूवरांचे, शुभमंगल या वधूवरांचे. वधूवर दोघे बोजावर उभीवर माला घेऊनी, अंतर पाटा अडून पाहती कशी दिसते म्हणूनी. आनंदाने भरले डोळे आई बाबांचे, आनंदाने भरले डोळे आई बाबांचे. शुभमंगल या वधूवरांचे, 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 शुभमंगल या वधूवरांचे. आत्मवेदीच्या मूर्ती फुलावर वसंत हा फुलला, ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराचा आशीर्वाद लाभला. आले वधूवर लग्न मंडपी, वाजत गाजत छान, लोकमंगलचा विवाह सोहळा घडतो आज. बोगद्यावरती वरवधू देऊनी वरमाला, पडती अक्षता डोळीवरती, वरती लगी माला. या मालेचे झाले बंधन संसारी झाले, जन्मगाठही तिथली बांधली पती पत्नी झाले. आप स्वकीय जमले सारे या शुभ कार्याला. चंद्रकांत पाटील आले ते आशीर्वच दिल्याला. बापू पुरविती नित्य निराळा हा मंगल सोहळा. रोहन जीव स्वागत करण्या या शुभ कार्याला. अखंड गतीतून सार्थक काही आज इथे दिसते. ज्ञानामध्ये श्रेष्ठ से कन्यादान होते. सुभाष बापू
आणि बहिणीने केले कन्यादान. आशीर्वाद घ्या वधूवरांना, देती आशिष छान. सावधान सावधान, शुभमंगल सावधान. तदेव लग्नं सदनं तदेव तारावलं चन्द्रवलं तदेव विद्यावलं दैववलं तदेव लक्ष्मीपते गृहगां स्मरामि. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. एकदा जोरदार टाळ्या वाजवून वधूवरांना आपल्या शुभेच्छा, शुभ आशीर्वाद वधूवरांना द्यायचे. गेल्या लोकमंगल समूहाच्या वतीनं गेल्या 18 वर्षापासून हा विवाह सोहळा करत आहे. आज हा 40वा विवाह सोहळा आहे. यामध्ये जवळपास 3075 वधूवरांचं लग्न आत्तापर्यंत झालेलं आहे. लग्न करून सोडत नाही तर त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे समाजामध्ये नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहावं म्हणून अर्थसहाय्य देऊन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतोय. जुने व्यवसाय असतील तर त्यांना व्यवसायासाठी सुद्धा मदत करतोय. दोघांमध्ये भांडण लागून नाही, समुपदेशन करून ते भांडण मिटवण्याचा सुद्धा आटोकाट प्रयत्न आपण करतोय. मला असं वाटतं की मी खरं वधूवर आणि त्यांच्या मातापित्यांचं मी मनापासून आभार मानतो, कारण आम्हाला ह्या लोकांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. आपण सर्वांनी या कामाला खूप मोठी प्रसिद्धी दिली. पत्रकार मंडळीचं सुद्धा मी मनापासून आभार. जे वराडी मंडळी या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आले त्यांचंही मनापासून आभार. अनेक साधू संत या ठिकाणी दरवर्षी येत असतात, या वधूवरांना आशीर्वाद देत असतात. त्यांचंही मी मनापासून आभार. सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. कुटुंबातले ज्येष्ठ सदस्य की जे आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या सुखदुःखाची काळजी करत असतात असे सुभाष बापू देशमुख यांनी गेली सलग 18 वर्ष 40 सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केले. आजपर्यंत 3000 आणि आज 52 जोडपी याच्यामध्ये जोडली जातील असे 3052 जोडप्यांचे विवाह सामुदायिक विवाहाच्या अंतर्गत पूर्ण केले. बापूंचं एक वैशिष्ट्य आहे की तो केवळ इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह एवढा सोहळा साजरा न करता तो सोहळा आपल्या घरातल्या मुलीचं लग्न आहे आणि आपल्या घरातल्या मुलीच्या लग्नाला आपण जे जे करू ते सगळं बापू आणि त्यांच्या पत्नी, त्यांचे दोन्ही मुलं मनीष, रोहन हे सगळे आपल्या घरातल्या एखाद्या लग्नाप्रमाणे सगळं करत. इतकंच नाही तर लग्नानंतर सुद्धा ही आपली मुलगी आहे, त्या घरात गेलेली आहे, तर त्या मुलीचं कसं चाललंय, जावयाचं कसं चाललंय, त्याची नोकरी आहे की नाही, व्यवसाय करतोय का, व्यवसायात काही मदत आहे का, मदत हवी आहे का, असं इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह एक कार्यक्रम न करता बापूंच्या कुटुंबाचा हा निष्ठेचा विषय झालेला आहे. त्यांच्या घरातला तो प्राधान्यक्रमाचा विषय झालेला आहे. तर एखाद वर्ष केलं, एखाद वर्ष नाही केलं असं न करता सातत्याने ते या ठिकाणी हे करतायत. मी आज ज्या जोडप्यांचे विवाह होणार आहेत त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांच्याबद्दल हेवा व्यक्त करतो की बापूंसारखे सासरे त्यांना मिळाले आणि बापूंसारखे वडील त्यांना मिळाले. त्यामुळे त्यांचा मी हेवा करतो, त्यांना खूप त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं मनपूर्वक